हे करणं खूप चॅलेंजिंग असतं. त्यात ऑक्सिजन मास्क सांभाळायचा असतो. हे सगळं करत पुढचा टप्पा येतो. हिलरी स्टेप क्रॉस केली की पुढे एक 15 ते 20 मिनिटांमध्ये ॲक्च्युअल समिट येतं. जे मामांनी सांगितलं की 2 जणांचा मृत्यू झाला, त्यातला एक जण तुम्हाला भेटला होता, तर तो प्रसंग काय होता, मिहीर सांगशील? आम्ही ज्या वेळेला समिट अटेम्प्टला सुरुवात केली आणि आम्ही बाल्कनीचा जो फेस जो आहे तो क्लाइंब करत होतो, त्यावेळेला जे मामांनी नाव घेतलं संदीप अरे म्हणून, तर त्याने समिटला खूप जास्त ऊन असताना त्याने गॉगल काढला आणि त्याला स्नो ब्लाइंडनेस झाला. त्यामुळे त्याला उतरायला खूप जास्त लेट म्हणजे होत होता. आणि जेव्हा आम्ही त्यांना का काढला असेल तो फोटोसाठी किंवा म्हणजे रिझन असं माहीत नाही. तसंही आणि अजून एक होतं की या उंचीवर गेल्यानंतर हेल्युसिनेशन होतं, म्हणजे माणूस विचार करायची ताकद हरवतो, कारण ऑक्सिजनचा सपोर्ट कमी असतो आपल्याला आणि माणसाचे विचार, आणि कुणी ग्लोव्ज काढतं, कुणी कपडे काढतं, कुणी गॉगल काढतं, अरे बाबा, असे प्रकार सुरू होतात. त्यावेळेस त्या शेर्पानी, तो अनुभवी किती शेर्पा त्याच्याबरोबर, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं, त्यांनी जर दुर्लक्ष केलं असेल तर त्यावेळेस तो त्याचे जे UV रेज आहेत त्याच्यामुळे स्नो ब्लाइंडनेस झाला. आणि अक्षरशः यांनी मला आल्यावर जेव्हा सांगितलं, शहारे आले होते की त्या अवस्थेत तो चालू शकत नाही म्हणल्यावर त्याचे जे शेर्पा होते ते निघून गेले आणि बाकी दुसऱ्या कंपनीच्या शेर्पांनी त्याला खूप मुश्किलीने कॅम्प 2 आणलं होतं. एव्हरेस्टचं स्वतःचं कठीण त्याची म्हणजे काठिण्य पातळी आहेच, पण तुम्हाला तिघांनाही इतकं तुम्ही फिरलेले असाल, वेगवेगळे ट्रेक केलेले असतील, वेगवेगळी शिखरं पाहिलेत, खरोखर मजा आली किंवा खरोखर समाधान लाभलं असं कुठलं ट्रेक तुम्हाला जाणवतं? मला विवेकला मग दोघांना समाधान लाभ. मी कायम सांगतो एव्हरेस्ट आहेच, एव्हरेस्टचं म्हणजे ते भूत आहे किंवा काय म्हणा तुम्ही त्याला, त्याची उंची ती आहे ना 8, त्याच्यापेक्षा उंच कोण नाही, होणार पण नाही. पण ज्यावेळेस आम्ही मेरूचा ध्यास घेतला होता, भारतीय हिमालयात गंगोत्रीच्या परिसरामध्ये मेरू नावाचं शिखर आहे, स्कंदपुराणात वर्णन तोच मेरू पर्वत आहे, अमृतमान. 6,660 मीटर एवढीच उंची आहे त्याची, अतिशय कठीण आहे. त्या शिखरावर आम्ही जाईपर्यंत जगातनं कुणी चढाई केली नव्हती. त्या शिखराच्या बेस कॅम्पला पोचणं सुद्धा एक दिव्य होतं. आम्ही एक 22मध्ये मी विवेक वरुण भागवत आम्ही गेलो. आधी पहिलं बेस कॅम्पला कसं पोचायचं ते शोधून काढला रस्ता, आणि 23मध्ये 2 प्रयत्नानंतर मेरू शिखरावरती चढाई केली. विवेक त्याचा एक समिटर आहे. गिरीप्रेमीनं जे काम आता सुरू केलं, आता तर त्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा वगैरे पण सुरू केला, तर हे जे म्हणजे हे आहे डिप्लोमा कोण करू शकतं?